मित्रांनो गुड मॉर्निंग, तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो आज सकाळपासून मरणाचं पाणी चालू आहे, म्हणजे कालपासूनच पाणी चालू आहे. आपलं काम राहिलं होतं तिथे राहूनच गेलं आहे. मी चाललो आहे मित्रांनो आपल्या काकडीच्या नेटमध्ये. इथंच आपली काकडीची नेट आहे, त्या नेटमध्ये चाललो आहे. कारण की तिथलचं आपल्या उपटायचे गवत उपटायचे, म्हणजे की आपल्या काकडीमध्ये मित्रांनो खूप सारं इथं गवत झालेलं आहे. मी तुम्हाला तिथं गेल्यावर दाखवतो. तर चला मग मित्रांनो भेटूया आपलं शेत. मित्रांनो आपण आता आपल्या काकडीच्या नेटमध्ये आलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता की नेट आणि मित्रांनो ही डोक्या लागा लागली पाण्यामुळं. ही लय खाली आली मित्रांनो, तुम्ही बघू शकता. लाकडं बघू शकता आपले किती वर आहे आणि नेट बघू शकता किती खाली आहे, म्हणजे की आपल्या पिकाला जी नेट आहे ना मित्रांनो ती लागू राहिली. आणि हे बघू शकता आपलं तण. आपल्याला काय करायचं माहिती काय, हे उपटायचे फक्त. हे बघू शकता तुम्ही, हे उपटायचे आपल्याला फक्त, बाकी दुसरं काही नाही. आणि हे जे नाल्यातले मित्रांनो हे नंतर उपटायचं आहे. हे अशी आपल्याला हे उपटून घ्यायचे. तर तुम्ही बघू शकता की काही काही ठिकाणी जास्त आहे मित्रांनो. अंक की आपण आता भरपूर इथं उपटलं आहे. मी तुम्हाला एकदा दाखवतो मी किती उपटलं इथं. तुम्ही हे बघू शकता, आपली काकडी बघू शकता भरपूर इथं मोठी झालेली आहे. आणि हे मित्रांनो आपलं तास एक काकडीचं काही लहान मोठी व्हायले. तुम्ही बघू शकता की आपण आता हे 2 आणि 3 आणि 4 तास उपटलेत. आता इकडं बंद उपटायचं राहिलं आहे. जे अडचण होतं ते आपण इथं बंद उपटून घेतलेलं आहे. हे बघू शकता याच्यात तण असं व्हायले. तर आपली काकडी आता इतकी वाढेले. तर चला मग बघूया आता डबल काय करायचं आहे काय नाही. तर काम चालूच राहते मित्रांनो. पाणी थोडं उघडलेलं आहे हे नेटमध्ये मित्रांनो, थोडंफार पाणी लागत. मित्रांनो आता आम्ही इथलचं काम आपलं झालेलं नाही आहे. त्याच्यानंतर मग मी 1 तास लावलो डबल आणि आता लागली मित्रांनो भूक. तर चला आता झाले मित्रांनो दिवसाचे 10 वाजता. आपण चाललो मित्रांनो घरी जेवण करायला, कारण की जेवण करणं अर्जंट आहे. जेवण करून डबल वापस. तर मग मित्रांनो आपण आता नेटचे इथं बाहेर वातावरण बघू शकता की रोजच्या परता किती हे झालं आहे. एक दिवस मी तुम्हाला दाखवलं होतं की पाय फसत नाही, पण आता बघू शकता तुम्ही की पाणी एवढं झालं आहे ना, एकच पाण्यात इतकं पाय फसा लागलेत मित्रांनो, तुम्ही बघू शकता. आणि हे संत्र्याचा बाग आहे, जेणेकरून याला काही दिवसांनी संत्र पण येतील. भरपूर आहे मित्रांनो. पाणी पडल्यापासून मी बघू शकता तुम्ही तण मोठं झालं याच्यात. आणि हे बघू शकता आभाळ बघू शकता येते जाते. पाणी बंद झालं आहे मित्रांनो. आता पहिल्यांदा आपण आलो तेव्हा पाणी चालू होता, आता बंद झालं आहे. आता घरचं वातावरण कसं आहे, इथं इकडे बघू शकता इथं पंप ठेवले मित्रांनो. एक पंप गायब झाला काय मी, इथं पंप हे इथं ठेवले. चला घेऊया पटकन जेवण करून आणि मग जाऊया डबल आपल्या कामाला वापस. तर मग मित्रांनो आपलं जेवण आता नेमकंच झालेलं आहे. आपण जेवण केले, आता चालू आहे आपण डबल आपल्या कामाला. तुम्ही बघू शकता की डबल पाणी चालू झालेलं आहे मित्रांनो. इथं लुसी बसेले, ती काम करत आहे, ती माझ्याकडे बघते तुम्ही काय करायला लागलो. तर तुम्ही बघू शकता की बाहेरचं वातावरण जे आहे ते खूप बिघडलेलं आहे आणि पाणी कोणत्याही हालतीत इथं येऊ शकतो. दाट जरा शक्यता जरा जास्त आहे. तर बघू शकता अजून ओरलेचे पाणी चालूच आहे मित्रांनो, थोडे. आणि हे बघू शकता आम्ही तिकडे बसले आणि हे बाहेरचं वातावरण आहे आता सध्याच्या घडीचं आमच्या घराच्या पुढचं. मित्रांनो चला डबल आपल्याला जायचं आहे आता आपल्या शेतात वापस, कारण की आपल्या निंद्याचं राहिलं होतं जरसक. तर बाहेरचं जे वातावरण आहे ते बहुत मस्त आहे. आई चालू इकडे दळण, आई दळण करते आणि मी चाललो आहे आता. हे बघू शकता लुसी आहे, म्हटलं सांगितली का खाली ती काही येत नाही मित्रांनो. पाण्यामध्ये पाणी चालू आहे खाली, तुम्ही बघू शकता. याच्याशी थोडी पडतो तुम्हाला दिसत असेल, हे बघा पुढं पळायला लागला आहे. आणि लुसी मागं येऊ राहिली मित्रांनो. हे बघू शकता कशाला येतात रे, तिकडं मरणाचं पाणी चालू आहे. हे बघू शकता तुम्ही, पाणी लय चालू आहे मित्रांनो इकडं. तर त्याच्यामुळं जरा मोबाईल पण न्यावं काही कळलं नाही मला. तर चला मग भेटूया तुम्हाला आता डायरेक्ट, बघूया काय करायचं काय. तर मित्रांनो आता आपलं गवत उपटणं झालेलं आहे. तुम्ही बघू शकता की आता मला दिसतं उपटेल हे इकडचं तिथपर्यंत उपटणं झालं. आपण तिकडून उपटत तिकडे आणलं होतं. तुम्ही बघू शकता की आता आपली काकडी मस्त राहिली इथं गवत उपटल्यापासून. तर चला मग आता काय काम करायचं ते बघूया आणि मग ते काम करायला सुरुवात करूया. तर मग मित्रांनो आपण आता इथं बाहेर आलो आहे कहून की आपल्या करायची मित्रांनो ह्या काकडीची स्टेकिंग कशी करायची हे जे दिसते तुम्हाला द्यायची. इकून एक काकडी आणि तिकून एक काडी, अशा 2 काड्या आपल्या इथं ठेवायच्यात. म्हणजे की स्टेकिंग याची उच्च होती अशी, मग त्याला आपल्याला ते बांधायला चालते. हे बघू शकते ते काड्या आहेत आपली स्टेकिंग करायच्या. तर चला मग पटपटीतून काड्या उचलून तिकडे नेऊन टाकू. मित्रांनो तिकडे नेण्याचा म्हणजे काड्या इकडे बघू शकता तुम्ही, इथून आम्ही तिकडे नेऊन ठेवून आलो, कारण की मग ह्या आत गेला सोप्या जाईल मित्रांनो. पाणी बघू शकता तुम्ही अजून मी चालूच आहे. आणि सांगायचं म्हणजे की हे बघू शकता तुम्ही झाड कसं हलवायला, म्हणजे हवा जास्त आहे. तर चला 2 राहिले न्यायची, ते आपण येऊया. 2 काय शिसे मित्रांनो, इकडे गंज पाडल्या अजून न्यायचा. चला ही एक गंज झालेला आहे, तो आता आत घेऊया आपण. आणि मग तर मग मित्रांनो आता आपण काकडीच्या नेटमध्ये आलो आहे आणि तुम्ही बघू शकता की आपण इथं काड्या टाकणं चालू केलेलं. तुम्ही बघू शकता की आता ह्या काड्या आपण इथं टाकल्यात. आणि आपल्याला काय करायचं माहिती का, आता हे काकडी बघू शकता ह्या अशी एक नाही, तर हे अशी जे मित्रांनो. आणि हे बघू शकता इथे 2 झाडे एक नाही समजा, तर हे झाड काढायचं आणि एखाद्या ठिकाणी जास्त गॅप असला नाही तिथे नेऊन लावायचं. तुम्हाला सांगतो मी, आपण आता हे झाड काढून घेतलेलं आहे, तुम्हाला दाखवतो मी आता. हे लावायचं कुठं आपल्याला मला एकदा पाहू द्या. इतका टाईम नाही लागत मित्रांनो, हे ताबडतोब सापडते. कारण की आपण जेव्हा लावली होती ना ही, त्यावेळी काय झालं की लावल्याच पाणी उघडला होता. पाणी उघडला होता. तुम्ही बघू शकता की आता आपण इकडे आलेलो आहे आणि जास्त गॅप आहे मित्रांनो इकडंच आहे. हे बघू शकता तुम्ही. काय करायला माहिती का की हे एक गॅप सोडून काकडी लावली आपण इथं, तर मग इथं एक जर झाड नसलं समजा, इथं बघू शकता इथं झाड नाही आहे, किती मोठा गॅप पडला इथं. हे बघू शकता तुम्ही, तिथे एक झाड आहे आणि डायरेक्ट इथं एक झाड, म्हणजे 1 2 3 भोसके रिकामी आहेत. आणि हे झाड आपण आता इथं लावून देऊ. जास्त टाईम जर केला तर ते जाईन वाळून.
इकडे बघू शकता आपण आता हे झाडाचं प्लांटेशन इथं करून राहिलो. तर झालं मित्रांनो आता हेचं काम. आता हे शिरकून जातं इथं इथंच. तर चला मग असं काही आपलं इथं काम चालू आहे. बाबा बी आपली शेतात इथे येईल मदत करू लागेल मला. तर चला मग त्यांच्या सहाय्यानं आपण बंद काम इथं कंप्लीट करून घेऊया. तर इथून काड्या आणणं चालत आणि इकडे टाकणं चाललं. तर चला बघूया आता काय करायचं आहे. तर मग मित्रांनो तुम्ही बघू शकता की आता आपले लाकडं काड्या जे आहेत ते इथे टाकणं चालू आहेत. आणि बाहेर आपण त्या काड्या आणून टाकल्या होत्या ना, तर त्या इथे संपलेल्या आहेत. तर आपण डबल इथे काड्या आणून टाकूया म्हणजे पहिल्यासारखं मग आपल्याला आत घ्यायला सोपं जाईल. तर चला मग पहिल्या ज्या काड्या होत्या आपण इथं आणून टाकल्या होत्या. पटपट 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 काड्या आणायला लागतं मित्रांनो इतक्या लांबून तुम्ही बघू शकता. तर चला पटपट काड्या आणू आणि टाकून देऊ इथे एकदा आणि मग डबल आत घेऊ. भेटूया नंतर. तर मग मित्रांनो तुम्ही बघू शकता की आता काडे तर आपल्या टाकणं चालू झालेले आहेत. इकडे बघू शकता आपण 10-12 फंड इथं टाकलेत बाबा बिया. आता इकडे बघू शकता सूर्यदेवता म्हणजे की ऊन पडलं होतं पूर्णपणे. म्हणजे आबाळ जमीन पहा तुम्ही फक्त किती लवकर सुकते इथं. बघा सकाळी पाय फसत होते आता कडक झाली. हे धुरा बघू शकता. धुऱ्यावर मी सध्या बांधावर आहे इकडं बघू शकता. इथून काड्या लागतात आपल्याला. चला इथून एक काडीचं बंडल उचलून जाऊया. काडीचं बंडल आपण इथून उचलून घेतलेलं आहे आणि आपण चाललो आहे आता घेऊन. तुम्ही बघू शकता की आता हे इथून न्यायचं आहे मित्रांनो. इथून न्यायचं आहे ना आपल्याला. हे रस्ता आहे आपला जायचा. पण असं होतं आता चालू असं झालं ते आपल्याला नेऊन टाकायचे याच्यामध्ये मित्रांनो. इथे टाकणं चाललं ते आता. त्याच्यानंतर डबल आपल्याला टाकायचं आत आणि आतून करायचं त्याचं काय ते मला आता उद्या परवा सांगेन मी. कारण की आता उद्या करणं शक्य नाही आहे. तर इथं टाकणं चालू आहे. हे इकडे एवढा गंज झाला आहे. तर बाबा तिकडून आणतात मी बी आणतो. खूप काम करावं लागते मित्रांनो. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला ते न्यायच्यात नंतर. मित्रांनो तुम्ही बघू शकता की आपल्या काड्या मित्रांनो सगळे दाणं झालेले आहेत. इतकं मागे दिसते सगळ्या काड्या आपण इथं आणून टाकल्यात. आता करायची मित्रांनो आता आपल्या स्टेकिंग आता पांगवायची ती काड्या. तुम्ही बघू शकता बाबा इकडे येऊ राहिलेत काड्या पांगवायला. तर ह्या बेडने मित्रांनो आपल्याला अशा काड्या पांगवायच्यात. एकदा एक बेड पांगून पाहूया आपण. त्याच्यानंतर आपल्याला मग नंतर समजून कसं कसं करायचं आहे. तर मग मित्रांनो त्याचं आपलं काम संपलेलं तर नाही आहे. काही राहिले ते उद्या करणारे आपण. आणि आपण चालू मित्रांनो आता घरी. आता जे वातावरण होईल ते बघू शकता तुम्ही. हे बघू शकता कसं हालतं मस्त मित्रांनो. ढगाळ वातावरण व्हायले आणि व्ह्यू मित्रांनो इथलचा एक नंबर व्हायले. तर मग मित्रांनो चला भेटूया घरी गेल्यावर. नाही तर मग काय करायचं आता इथून पुढे मी तुम्हाला सांगणार आहे. आता मस्त घरी जायचं, हातपाकीत पाय धुवायचे आणि मस्त गेम खेळत बसायचं. दुसरं काहीच काम नाही आहे मित्रांनो. इतकी मजा येते ना दिवसभर काम करून दमून घरी केलं आपण झोप लागते. तर चला मग आपला रस्ता आहे घरी जायचा. आणि हे मित्रांनो डाळिंब. तर असं नवीन सकाळपासून आतापर्यंत काय काय केलं मी तुम्हाला सगळं सांगितलं. आता इथून पुढे मी काय करणार ते बी सांगणार आहे. चला भेटूया घरी गेल्यावर.